नमस्कार. वारी अंतरंगाची संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ठाणे यांच्यामार्फत हे 3 दिवसीय वेबिनार घेतलं जात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने कालच आपण या वेबिनारला सुरुवात केली होती आणि काल, आज आणि उद्या अशा 3 दिवसांमध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवरची, अतिशय इंटरेस्टिंग विषयांवरची सत्र या संपूर्ण 3 दिवसामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. कालच्या सत्रांविषयी तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आल्या. अनेकांनी छान अभिप्राय कळवले, अनेकांचे प्रश्नही होते. तर कालचा दिवस खूप सुंदर गेला. पहिला दिवस होता आणि मी सुरुवातीला म्हटलं होतं, की पहिल्या दिवशीच्या आमच्या 3 पालख्या तयार आहेत. ही वारी आहे, ही दिंडी आहे. यात अनेक जण सहभागी होत जाणार आहेत. उत्तरोत्तर ही वारी अशीच पुढे-पुढे रंगत जाणार आहे. आजच्या दुसऱ्या दिवसाकडे आपण आलोय. काल जो महत्वाचा विषय होता त्याला योगशास्त्राची जोड देताना असा उल्लेख झाला होता, की मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र अशा 3 चक्रांची वैशिष्ट्य सांगणारे कालचे विषय होते. आता तिथूनच आपण पुढच्या प्रवासाला थोडं पुढे जाणार आहोत. पुढच्या 2 चक्रांकडे आज वळणार आहोत. आणि मणिपूर चक्रानंतर जे महत्वाचं चक्र येतं ते म्हणजे अनाहत किंवा हृदय चक्र किंवा हृदयाच्या जागी त्याला विविध नावं असतील, पण अनाहत चक्र हे सर्वसामान्य माहीत असलेलं नाव म्हणून अनाहत चक्र असं म्हटलं. तर हृदय म्हटलं, की त्या जागी अनाहताची काय वैशिष्ट्ये आहेत, काय त्याच्या गमती-जमती आहेत. सगळ्यात महत्वाचं असं, की मध्यभागी हे चक्र आहे. 7 चक्र जर आपण म्हटली, तर त्याच्यामध्ये कुठेतरी ह्या चक्राची जागा, त्याचं स्थान येतं. आणि अनाहताचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्याच प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो, की एक छान प्रोसेसिंग युनिट फिट केलेलं आहे आपल्या शरीरामध्ये. तिथे सगळ्याचं प्रोसेसिंग, विचारांचं, भावनांचं या सगळ्याची निर्माण होणारी जी काही गुंतागुंत असेल, ज्या काही गोष्टी असतील, त्या सगळ्याचं प्रोसेसिंग तिकडे चालू असतं. आणि हे जसं चालू असतं, तसंच आजचा विषय जो आपला आहे, तो असाच एका प्रोसेसिंग संदर्भातला विषय आहे. तर हृदयाची भाषा आपण जशी म्हणतो, की ज्याच्यामध्ये एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी असलेला संवाद आहेच आहे. त्याचप्रमाणे आपल्याच आजूबाजूच्या, आपला भूतकाळाशी, आपल्या पूर्वजांशी असलेला संवाद, ते नातं, असे कितीतरी छटा त्याच्यामध्ये दिसून येतात. आजचा जो पहिला विषय आहे, तो असाच खूप इंटरेस्टिंग आहे. पितृदोष या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. तुमचा अधिक वेळ न घेता पहिल्या सत्राकडे आपण जातोय आणि आपले जे पहिले आजचे वक्ते आहेत, त्यांची ओळख करून देण्यासाठी मी रश्मीला पुढील सूत्र देते. थँक्यू सारा. आजचे आपले दोन्हीही विषय प्राचीन भारतीय ग्रंथावर आधारित आहेत. जे हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे त्याचा आपल्या आजच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने अर्थ लावता येईल हे बघण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. काल आपण पितृदोष हा एक शब्द ऐकला. पितृदोष म्हटल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनात भीतीयुक्त कंपनं निर्माण होतात. आपल्या चेहऱ्यावर भीती पसरते. तर या शब्दाकडे, या विषयाकडे भीतीयुक्त नजरेने, दृष्टिकोनाने पाहावे ही पातंजल योगसूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रयत्न शैथिल्यता म्हणजेच एफर्टलेसली, ग्रेसफुली या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवावा. याबद्दल आमचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा काय आहे हे सांगण्यासाठी आजचे आपले पहिले वक्ते श्री शेखर सुर्वे आज इथे उपस्थित आहेत. त्यांचं शैक्षणिक बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर त्यांनी युनिव्हर्सिटी मधून ऑइल टेक्नॉलॉजिस्ट ही पदवी घेतलेली आहे. NMIMS मधून MBA इन फायनान्स केलेले आहे. गेली 35 वर्ष ते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कार्यरत आहेत. गोदरेज सारख्या नामांकित कंपनीमध्ये ते एडिबल ऑइल बिझनेसमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून पदभार सांभाळत आहेत. असं सगळं कॉर्पोरेट बॅकग्राऊंड ऐकल्यानंतर आपल्या समोर एक कॉर्पोरेट व्यक्तिमत्वाची छटा, कॉर्पोरेट व्यक्तिमत्व उभं होतं. त्यांच्या प्रेझेंटेशन मधूनही त्यांचं हे कॉर्पोरेट व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येतं. मुद्देसूदपणे प्रभावी बोलणे ही त्यांच्या प्रेझेंटेशनची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचं या कॉर्पोरेट व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू म्हणजे शेखर सुर्वे हे संगीत विशारदही आहे. शास्त्रीय संगीतांचा अभ्यास आहे. त्याचा ते स्वतःच्या वैयक्तिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी वेळोवेळी वापर करतात. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आवडीचा आणि कुतूहलाचा विषय म्हणजे ज्योतिषशास्त्र या विषयाचे ते विशेष अभ्यासक आहेत. ॲस्ट्रॉलॉजर असल्या कारणाने आपल्या दैनंदिन आयुष्यातील छोट्या मोठ्या इश्यूजकडे ज्योतिषशास्त्राच्या चष्म्यातून आधुनिक पद्धतीने कसे निवारण करता येईल या विषयाचेही ते मार्गदर्शन करतात. संवाद सेंटर बरोबर गेली 3 वर्ष ते हीलर म्हणून कार्यरत आहेत. रेकी, पास्ट लाईफ रिग्रेशन, चक्रा हिलिंग अँड बॅलन्सिंग, ब्रेथवर्क, मेडिटेशन, ॲस्ट्रल ट्रॅव्हल
यासारख्या विविध कार्यशाळा ते मराठी आणि हिंदी या दोन्ही विषयांमध्ये घेतात. तर आजच्या आपल्या पितृदोष आणि त्याचे निवारण या विषयावर बोलण्यासाठी मी पुढची सूत्र शेखर सुर्वे यांच्याकडे सोपवते. Shivani, can I have the presentation on? आता पितृदोष म्हटलं की लोकांच्या मनात नेहमीच एक अनामिक भीती निर्माण होते. पण सगळ्यांना पहिल्यांदाच सांगतो की अशी भीती आणायची काही गरज नाहीये, कारण त्याच्यावर खूप सोपे सोपे उपाय आहेत आणि संवादमध्ये आपण याच्यावर खूप छान प्रकारे काम करतो. आणि अगदी म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात एफर्टलेसली जसं पतंजली योगसूत्रात सांगितलंय, प्रयत्न शिथिलतेने आपण त्याचं निवारणही करतो. पण पितृदोष म्हणजे काय हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि ते आपल्याला आहेत की नाही, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये पितृदोष आहेत की नाही हे कसं समजून घ्यायचं ह्याच्याबद्दल पहिली माहिती घेऊया. आणि त्यासाठी आपण आज काय काय बघणार आहोत ते एकदा पाहूया. शिवानी, नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आज आपण बघणार आहोत की पितृदोष म्हणजे काय, की कशाला पितृदोष म्हणतात आणि मला कसं कळेल की मला पितृदोष आहे की नाही. नंतर आपण त्याच्यात संदर्भात बघू की ऍस्ट्रॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह पितृदोषाचा काय आहे, म्हणजे ज्योतिषाच्या दृष्टीने जर बघितलं तर पितृदोष कसा ओळखता येतो आपल्या पत्रिकेमधून. त्याच्या पुढे जाऊन आपण थोडंसं लक्ष घालणार आहोत, थोडंसं बघणार आहोत की आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्पिरिच्युअल अँगलने जर पितृदोष बघायचं झालं तर आपण तो कसा ओळखू शकतो आणि मग त्याचं निवारण त्याच्याशी कसं डील करायचं, म्हणजे त्याच्यातून कसं हळूहळू प्रयत्न करून किंवा एकदम स्मूथली बाहेर यायचं. आणि त्याचा एक मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे आपण आता 21व्या शतकात आहोत, तर 21व्या शतकात आपण कसं करू शकतो. प्राचीन काळी जे शक्य होतं ते आता 21व्या शतकात शक्य होणं नाहीये, म्हणून आपल्याला काहीतरी नवीन करायला पाहिजे. त्यामुळे काळानुरूप आपण बदलायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण तर्पण क्रिया ही जी आहे ती आपण आजच्या काळासाठी कशी वापरू शकतो याबद्दल आपण थोडं बघूया. सगळ्यांनी अगदी रिलॅक्स व्हा, कारण आपल्या इथे फार छान पद्धतीने आपल्याला ते समजणार आहे. त्यामुळे अगदी रिलॅक्स व्हा, काही चौकोनी चेहरा करायची गरज नाहीये. अगदी खेळीमेळीच्या वातावरण आपण समजून घेऊ की पितृदोष म्हणजे काय. शिवानी, कॅन आय हॅव नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आपण ओळखायचं कसं आपल्याला पितृदोष आहे की नाही, तर काही लक्षणं त्याची मी इथे तुम्हाला सांगतो. जर आयुष्यामध्ये सतत आपल्याला सक्सेस कमी मिळत असेल किंवा सतत फेल्युअरचा सामना करावा लागत असेल तर आपण समजू शकतो की आपल्याला कुठेतरी पितृदोषाचा त्रास होतोय. नंतर आपल्याला सतत कर्जबाजारीपणा होत असेल किंवा गरिबी असेल किंवा जे 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 काय आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळत नाही, त्याची पूर्तता होत नाही किंवा आपल्याला सतत काहीतरी कमी पडतं, म्हणजे जेवढं गरज आहे त्यापेक्षा कमी मिळतं, तर असं समजायला हरकत नाही की आपल्या पत्रिकेमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये पितृदोषाचा त्रास आहे. जे लोक नोकरी करतात किंवा जे लोक बिझनेसही करतात, समजा नोकरी करत असतील तर त्यांना सतत जॉब लॉसेस किंवा जॉबमध्ये प्रॉब्लेम्स येतात, काही असे त्रास होतात खालच्या लोकांकडून वरच्या लोकांकडून, की जनरली त्रास होतात. असं जर सतत सातत्याने होत असेल तर आपण समजायला हरकत नाही की कुठेतरी पितृदोषाचा संबंध त्याच्याशी आहे म्हणून. नंतर पुढे जाऊन आणखीन म्हणजे फॅमिलीमध्ये डिस्प्यूट्स असतील किंवा म्हणजे एकमेकांशी पटत नसेल, जर कोर फॅमिली असेल तर त्याच्यामध्ये काही वादावादी होतील, भांडणं होतात, किंवा आपली एक्सटेंडेड फॅमिली असेल किंवा आपलं सोशल सर्कल असेल त्याच्यामध्ये काहीतरी आपलं डिस्प्यूट्स असतील किंवा काही कायदेशीर बाबीमध्ये काहीतरी आपल्याला त्रास होत असेल किंवा आपलं कायदेशीर जे आहे ते कोणीतरी हडपलेलं असेल, कोणीतरी आपल्याकडून हिसकावून घेतलं असेल, काही प्रॉपर्टी डिस्प्यूट्स असतात, लँड डिस्प्यूट्स असतात. फॉर एक्झाम्पल आपली जमीन आहे कुठेतरी गावाला आणि त्याच्यावर कोणीतरी दुसऱ्याच माणसाने कब्जा केलेला आहे किंवा तो माणूस बाहेरचाही असू शकेल किंवा आपल्या कुटुंबातलंही असू शकेल, तर असे काही डिस्प्यूट्स असतात. तर समजून घ्यायला हरकत नाही की आपल्यामध्ये कुठेतरी पितृदोषाचा त्रास आपल्या जीवनामध्ये आहे. अजून पुढे जाऊन बघितलं तर लग्न न होणं किंवा उशिराने होणं किंवा लग्न झाल्यानंतर ते सक्सेसफुल न होणं, त्याच्यामध्ये समाधान आनंद न मिळणं किंवा लग्नामध्ये त्रास होऊन फेल्ड मॅरेज म्हणतो आपण,
म्हणजे सेपरेशन पण होणं, डिवोर्स होणं, अशा काही काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडू शकतात. तर त्याचाही संबंध कुठेतरी पितृदोषाशी असतो. लग्न झालं तर नंतर मग पुढे नक्कीच सगळ्यांना आपला वंश पुढे चालवायचा असतो. त्याच्यासाठी कन्सिव्हिंग न होणं म्हणजे बाळ न होणं किंवा समजा कन्सिव्हिंग झालं तर ते मिसकॅरेज होणं किंवा अबॉर्शन करायला लागणं, तो जीवात्मा जो आपल्याकडे येणार असतो तर तो न आपल्यापर्यंत येणं, तर ह्याचा कुठेतरी संबंध पितृदोषाशी असू शकतो. नंतर काही फिजिकल किंवा मेंटल इलनेसेस असतात, डिसीज असतात, जे पारंपरिकरित्या आपल्या फॅमिलीत कधी कधी आपण बघतो की काही लोकांना पिढ्यानपिढ्या काहीतरी त्रास असतो, काहीतरी इलनेस असतो, काहीतरी आजार असतो. तर तो आजार आपण आपल्या जीन्स मधून डीएनए मधून आपण घेऊन आलेलो असतो, तर तो कुठेतरी पितृदोषाशी संबंध आपल्याला दाखवतो. काही फॅमिलीमध्ये असं पण असतं की काही लोकांचे ऍक्सिडेंट्स होतात आणि ऍक्सिडेंट्समध्ये अपघाती मृत्यू होतात, लोकांचे अकाली मृत्यू होतात किंवा अचानक माणूस असतो आणि अचानक बातमी येते की अरे त्याचा मृत्यू झाला. तर हे अचानक होणारे मृत्यू, अकाली होणारे मृत्यू किंवा संपूर्ण आयुष्य न जगता होणारे मृत्यू, ह्याचा कुठेतरी कनेक्शन आपण पितृदोषाशी लावू शकतो. अनटाइमली डेथ असतात फॅमिली मेंबर्समध्ये किंवा अँसेस्टर्समध्ये आपण जर मागे वळून बघितलं तर आपल्याला कळेल कुठेतरी मागे आपला कोणाचा तरी लवकर अकाली लग्न न होता मृत्यू झालेला असेल किंवा पौगंडावस्था न होता किंवा मुंज व्हायच्या आधीच जर मृत्यू झाला असेल तर अनटाइमली डेथ हे पण पितृदोषाचं कारण असू शकतं. आणि ह्याच्यामुळे सगळं आपल्या आयुष्यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स असल्यामुळे आपण जनरली सुखी नसतो, आपण कुठेतरी टेन्शन खाली, दुःखाखाली वावरत असतो. आपण पुढे आणखीन बघूया आपल्याला काय बघता येईल. शिवानी, कॅन आय हॅव नेक्स्ट स्लाइड? आता एक समजून घ्यायचं की पितृदोष म्हणजे फक्त पित्याचा दोष नाही, आपली पितरं जी असतात म्हणजे आपले अँसेस्टर्स असतात त्याच्यामुळे मातृदोष पण इन्क्लुडेड आहे, म्हणजे असं आपण समजून घेऊया. तर हा कशामुळे येतो आता पुढे जाऊन बघायचं. आपल्या आपण लक्षणं बघितली, आपल्याला हे होतं आधीच्या स्लाइडमध्ये जे दाखवलं आपण बोललो ते असेल तर मग पितृदोष असू शकतो. पण तो येतो कशामुळे आपण त्याच्याकडे जरा नजर मारूया. की आपले काही अँसेस्टर्सचे रॉंग डुईंग्स असतात, म्हणजे काही नीट ते वागले नसतील किंवा नीट त्यांनी त्यांच्या ड्युटीज निभावल्या नसतील तर त्याच्यामुळे पितृदोष येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल काही लोकांना त्यांच्या मनासारखं झालं नाही तर ते कधी कधी आपल्याला कर्सिस शाप देतात आपल्याला. असे शाप त्या अँसेस्टर कडून आलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला पितृदोष लागतो. आपण माणसांना किंवा प्राण्यांना किंवा जनरली जे जीवन जगतात म्हणजे प्राणी असोत, माणसं असोत किंवा कृमी कीटक असोत, त्यांना जर चांगली ट्रीटमेंट नाही दिली, मग त्यांच्याशी आपण नीट वागलो नाही, त्यांच्याशी जर आपण क्रुएल्टीने वागलो किंवा त्यांना टॉर्चरिंग केलं किंवा त्यांना मारून टाकलं किंवा त्यांना अब्यूज केलं म्हणजे त्यांचा अपमान केला तर त्यांच्या कर्सेसमुळे आपल्याला पितृदोष लागू शकतो. जे आपलं नसतं, मगाशी मी म्हटलं की अनलॉफुल ऑक्युपेशन प्रॉपर्टीचं असू शकतं, जे लॉफुली आपलं नाहीये, कायदेशीर दृष्ट्या आपलं नाही, ते आपण जर कोणाचं चोरून घेतलं असेल किंवा त्याच्यावर आपण कब्जा केलेला असेल तर आपल्याला ज्याच्याकडून आपण कब्जा केला त्याच्याकडून आपल्याला काही कर्सेस मिळतात, त्याच्यामुळे तो दोष आपल्याला लागतो. बऱ्याच वेळा बघितलं आपण की आपण समाजामध्ये वावरत असतो आणि त्या समाजामध्ये वावरताना बऱ्याच वेळा जर आपण नीट समाजामध्ये लोकांशी वागलो नाही तर आपल्या फॅमिली ट्रीपेक्षा बाहेरच्या लोकांकडून पण आपल्याला काही दोष लागू शकतात, त्यांचे कर्सेस, त्यांचे शाप, त्यांच्या शिव्या लागू शकतात, तर त्याचा पण आपल्यावर परिणाम होतो. आणि घरात जे ओल्ड मेंबर्स असतात म्हणजे आता आपण बघतो वृद्धाश्रमांची संख्या खूप वाढते आणि नवीन जनरेशन किंवा यांना त्यांची काळजी घ्यायला वेळ नाही. पण पूर्वी पण समजा असं काही झालं असेल की घरात ओल्ड मेंबर्स आहेत ज्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, त्यांना स्वतःला आपली काळजी घेता येत नाही आणि आपण ती काळजी घेऊ शकतो आणि आपण ती घेतली नसेल तर आपल्या जबाबदाऱ्या आपण पार न पाडल्यामुळे आपल्याला तो दोष लागतो, पण त्यांचे कर्सेस आपल्याला लागतात किंवा आपण शुद्ध कर्म न केल्यामुळे ते आपल्याला कर्सेस लागतात. तर आपण असा विचार करू शकतो की पितृदोष हे आपलं स्वतःचं रॉंग डुईंग, आपण काहीतरी चुकीचं वागलेलं असतं, आपण चुकीचं केलेलं असतं आणि कोणाला तरी त्रास दिलेला असतो, त्यामुळे आपल्याला हे सगळे दोष लागतात. कुठेतरी आपला संबंध आपल्याच
काल आपण बघितलं पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये आपण कसे पास्ट लाईफचे ट्रॉमाज आणि इश्यूज आपण सेटल करू शकतो. तर आपले पास्ट लाईफचे काही रॉंग डुईंग्स असतात, त्याचा आपल्याला त्रास होतो. तर आपण एक जनरली असं समजायला हरकत नाही की वी आर अवर ओन अँसेस्टर. आपण स्वतःचे अँसेस्टर आहोत. आपण पूर्वी केलेली जी कर्म असतात तीच कर्म आपल्याला हळूहळू पुढच्या लाईफमध्ये आपल्याला नवीन जन्मामध्ये आपल्याला त्रास देऊ शकतात. तर ह्याच्याबद्दल आपण जागरूकता ठेवली पाहिजे आणि अवेअरनेस ठेवून आपण तसं वागलं पाहिजे. सो इट इज अवर ओन कार्मिक डेट्स, म्हणजे आपण स्वतः जमवलेली आपली कर्म आहेत. चांगला वाईट हा भाग नाहीये तिकडे. कदाचित आपण जेव्हा ती कर्म करतो त्यावेळी आपल्या दृष्टीने ते बरोबर असतं, पण समोरच्या दृष्टीने जर बरोबर नसेल तर त्याचं आपल्याला कार्मिक डेट्स लागू शकतात आणि ते आपल्याला भोगायला लागतात पुढे. नंतर आणखीन एक असा एक येऊ शकतो संबंध की आपण काही जबाबदाऱ्या जर आपण पार पाडल्या नसतील, ज्या आपण पार पाडू शकतो, किंवा जबाबदाऱ्या सोडून आपण सोडून गेलेलं असतं, क्विट केलेलं असतं आपण, की मला नाही संसार थाटला पण त्याची जबाबदारी मी नाही घेतली, मुलं जन्माला आली पण त्यांची जबाबदारी नाही घेतली, किंवा आई वडील म्हातारे आहेत त्यांची जबाबदारी नाही घेतली. अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात त्या आपण जर पार नाही पाडल्या तर आपल्याला त्याचे दोष लागतात. सो वी आर अवर ओन अँसेस्टर्स आणि आपण केलेली कर्म आहेत तीच आपल्याला पुढे जाऊन भोगायला लागतात. तर याचा एक अवेअरनेस ठेवणं, जाणीव ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यामुळे हे रॉंग जर जास्ती झालं आणि राईट जर कमी असेल तर मग आपल्याला दोषांचा परिणाम भोगायला लागतो. शिवानी, can you have next slide? तर आपण ज्योतिषाच्या दृष्टीने जर पितृदोष बघायचा झाला म्हणजे आपल्या पत्रिकेमध्ये, मला माहित नाही सगळ्यांनी आपल्या पत्रिका समोर आणल्यात की नाही, पण नंतर जाऊन तुम्ही पाहू शकता. तर पितृदोष हा जो आहे त्याच्या आधी आपण जरा पत्रिका समजावून घेऊया, कारण सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही. आपल्या कुंडलीमध्ये 12 स्थानं असतात. म्हणजे पहिलं स्थान दिसतंय तुम्हाला ते अँटी क्लॉकवाईज दिशेने जर तुम्ही गेलात तर दुसरं, तिसरं, चौथं असं 12 स्थानं असतात आणि प्रत्येक स्थानाचं एक स्थान महात्म्य आहे. त्याचा एक काहीतरी आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. आणि आपण जन्माला येतो त्यावेळी जन्माच्या वेळेला, जन्माच्या ठिकाणी जशी ग्रहस्थिती असते, जन्माच्या वेळेला जे पूर्व दिशेला उदित लग्न असतं, जन्म लग्न आपण त्याला म्हणतो, ते पहिल्या स्थानी असतं आणि बाकीचे ग्रह त्यांच्या त्यांच्या स्थानाप्रमाणे त्या वेळेप्रमाणे ज्या स्थानात असतील त्याप्रमाणे ह्या पत्रिकेमध्ये असतात. आता थोडंसं एक वेगळ्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला असं समजेल की आपण काल तिन्ही सत्रामध्ये बघितलं की जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी, म्हणजे आपण आतमध्ये जे आहे तेच ब्रह्मांडात आणि ब्रह्मांडात जे आहे ते सगळं आपल्या आतमध्ये आहे. तसं दुसरा एक आपण कर्माचा सिद्धांत जर सगळ्यांनी ऐकला असेल तर कर्माचा सिद्धांताप्रमाणे काल पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये आपण थोडासा टॉपिकला टच केलेलं होतं की संचित कर्म असतं, प्रारब्ध असतं आणि क्रियमाण कर्म असतं. तर संचित कर्म जस्ट म्हणजे आपण आता या जन्मापर्यंत जी केलेली सगळी कर्म असतात ती म्हणजे संचित कर्मामध्ये पकडली जातात. त्यातली जी कर्म भोगण्यासाठी फळलेली असतात, म्हणजे पिकलेली असतात आपण असं म्हणू, तर त्यांना आपण प्रारब्ध म्हणतो. तर आपण जन्म घ्यायच्या वेळी प्रारब्ध आपण चूज करतो, आपण सिलेक्ट करतो. आपण त्या प्रारब्धाप्रमाणे आपण आपली फॅमिली, पहिल्यांदा आपली आई वडील आणि मग फॅमिली असं चूज करून आपण जन्माला येतो. तर आपल्या पत्रिकेत आपलं जे प्रारब्ध असतं तेच दिसतं, संचित त्याच्यात दिसत नाही. त्यामुळे हा गोंधळ कृपया कोणी घालू नये की एवढं सगळी पत्रिकेतली कर्म भोगली की मी मोक्ष प्राप्ती होईल असं नसतं ते. आणि थोडं त्याची जाणीव ठेवायला पाहिजे. पितृदोषाचा कारक जो म्हणजे पितृदोष दर्शवणारा जो ग्रह किंवा छायाग्रह आपण ज्याला म्हणतो, 2 छायाग्रह आहेत, राहू आणि केतू. राहूला असं मानलं गेलंय की तो सापाचं तोंड आहे आणि केतू सापाची शेपटी आहे. तर राहूची कथा लोकांना माहित असेल, मी ती आता इथे घेत नाही. पण राहूचं तोंड म्हणजे ते विषारी असतं आणि राहूच्या कचाट्यात जे कोणी ग्रह येतील, जी कोणी स्थानं येतील त्या स्थानांना तो दूषित करतो. त्यामुळे राहू हा ग्रह पितृदोषकारक असा मानला गेलेला आहे. त्यामुळे राहू बर्थ चार्ट मध्ये ज्या स्थानामध्ये असेल त्या स्थानाचा दोष लागतो आणि त्या स्थानामध्ये आणखीन जे काही ग्रह असतील राहूच्या बरोबर तर त्या ग्रहांच्या कारकत्वाप्रमाणे तो दोष लागतो. रवी जो आहे, सूर्य, सन त्याला पित्याचं स्वरूप दिलेलं आहे. म्हणजे तो इट रिप्रेझेंट फादर किंवा इट रिप्रेझेंट अँसेस्टर, म्हणजे आपल्या पूर्वजांना तो रिप्रेझेंट करतो.
चंद्र हा मातृकारक ग्रह आहे. तो आपल्या माइंडला पण रिप्रेझेंट करतो. सो मातुल घराणं, मातृकारक ग्रह म्हणून चंद्राकडे आपण पाहू शकतो. आणि जो शनी हा ग्रह आहे तो आपल्याला सगळे कार्मिक डेट्स असतात ते फेडण्यासाठी मदत करतो. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मध्ये गैरसमज आहे की शनी म्हणजे घाबरून जायचं. तर शनी आपल्याला चांगल्या वाईटाची जाणीव करून देतो. त्यामुळे कार्मिक डेट्स जे आहेत ते रिप्रेझेंट आपल्या प्रारब्धातलं जे आपण घेतलेलं आहे ते आपल्या कुंडलीमध्ये शनी रिप्रेझेंट. पुढे जाऊन आपण बघूया की पहिल्या स्थानात त्याला आपण तनुस्थान म्हणतो किंवा माझं स्वतःचं स्थान नाही, मी तिकडे मी आहे. म्हणजे जो जातक आहे किंवा जी व्यक्ती ज्याची कुंडली आपण बघतो तो प्रथम स्थानामध्ये आहे. त्याच्या मागे जाऊन जे 9वं स्थान आहे म्हणजे त्या 9व्या स्थानामध्ये आपण आपले अँसेस्टर्स, फोर फादर्स, पास्ट लाईफची कर्म त्याच्यात रिप्रेझेंट केली जातात. पहिल्या स्थानापासून जे 5वं स्थान आहे ते आपली पुढची पिढी दाखवतं, नेक्स्ट जनरेशन दाखवतं. आणि तुम्ही बघितलं तर पहिलं 5वं 9वं एकमेकांपासून 5वी स्थान आहेत. म्हणजे तुम्ही जर 1 पासून जर मोजलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे इथून बघितलं तर हे 5 होईल, इथून बघितलं तर पहिलं स्थान 5 होईल. तर 5वं स्थान पहिल्यापासून 5वं, 9वं स्थान 5व्यापासून 5वं आणि प्रथम स्थान आहे 9व्यापासून 5वं आहे. ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. 4थं स्थान हे मातृकारक आहे आणि दशम स्थान हे पितृकारक आहे. आणि दशम स्थानावर आपलं कर्म पण आपण बघितलं जातं. शिवानी, कॅन आय हॅव नेक्स्ट स्लाइड. आता आपण पाहूया की जर राहू हा जर आपण पितृदोषकारक ग्रह आपण म्हटलं तर तो प्रथम स्थानी असेल किंवा पंचम स्थानी असेल आणि 9वं स्थानी असेल तर हा मोठा पितृदोष मानला गेलेला आहे. कारण प्रथम स्थान म्हणजे माझे स्वतःचे दोष, 9वं स्थान म्हणजे माझ्या पितरांकडून आलेले दोष आणि पंचम स्थान म्हणजे मी माझ्या नेक्स्ट जनरेशनला आधीच्या जन्मांमध्ये जे दोष एकत्रित केलेत माझ्यासाठी, मी जे कमवलेत माझे कर्मामुळे, ते दोष पंचम स्थानावरून पाहिले जातात. पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघू की आणखी फर्दर याच्यामध्ये आपण जाऊ. शिवानी, नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता राहू बरोबर रवी असेल तर तो आपण बघितलं रवी हा पितृकारक ग्रह आहे. म्हणजे पितरांचं किंवा पिता असेल त्यांचा रिप्रेझेंट करतो. तो राहू बरोबर रवी असेल युतीमध्ये तर तो पित्याबद्दल काहीतरी दोष दाखवतो. म्हणजे आपण पित्याशी काहीतरी नीट वागलेलं नसतं, त्याच्याकडून आपल्याला आपण कर्म साठवलेलं असतं. आणि शनी त्याच्यावर असेल तर मग शनी तो एक चांडाळ योग सारखं दर्शवतो आणि त्यामुळे शनी आणि राहू आणि शनी राहू आणि रवी एकत्र असतील तर तो एक मोठा पितृदोष मानला जातो. हेच जर ग्रह पंचम स्थानात असतील तर त्यांचं पंचम स्थानाप्रमाणे फळ असतं आणि हेच जर ग्रह तिन्ही एकत्र 9वं स्थानात असतील तर 9वं स्थानाप्रमाणे त्यांचं फळ आपल्याला मिळतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज शिवानी. आता आपण 3 वेगळी स्थानं घेऊया. आता चतुर्थ स्थान आपण बघितलं की ते मातेचं स्थान आहे, मातृकारक स्थान आहे. चतुर्थ स्थान हे सुखस्थान पण आहे. चतुर्थ स्थानावर आपण आपली स्थावर मालमत्ता बघतो. चतुर्थ स्थानावर आपण मनशांती बघतो. ते ह्या सगळ्या म्हणजे सुख स्थान असल्यामुळे सुख बघतो त्यातून. तर चतुर्थ स्थानामध्ये हा जर पितृदोष असेल, राहू किंवा त्याच्यावर रवी किंवा त्याच्यावर शनी असेल तर हा पितृदोष चतुर्थ स्थानाशी संबंधित मानला जातो. असं सप्तम स्थान हे आपल्या भागीदाराचं स्थान आहे. म्हणजे आपलं लग्न झालं की लग्नातला जोडीदार किंवा आपल्या बिझनेसमध्ये आपला पार्टनर यांचा संदर्भ दर्शवतो. तर सप्तम स्थानात जर दोष असेल तर मग तो त्याप्रमाणे फळ आहे. म्हणजे आपला वैवाहिक जोडीदार किंवा आपला बिझनेस मधला पार्टनर याच्याबद्दल तो संबंध दर्शवतो आणि त्याच्याबद्दल काहीतरी आपण त्यांना त्रास दिलेला असतो आणि ती कर्म फेडण्यासाठी आपण या जन्मात हा दोष घेतलेला आहे असं आपण समजायला हरकत नाही. तसंच दशम स्थानामध्ये असेल तर जर आपण बघितलं तर दशम स्थान हे कर्मस्थान पण आहे, पित्याचं पण स्थान आहे. तर त्याप्रमाणे कर्मस्थान असेल तर आपण काही कार्मिक इश्यू दशम स्थान म्हणजे आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांबद्दल काहीतरी आपण घेऊन आलेलो आहोत आणि ते आपल्याला या पर्टिक्युलर जन्मामध्ये फेडायचंय किंवा आपल्या पित्याबद्दल आपल्याला काहीतरी आपल्याला फेडायचंय. तर ह्याच्या संबंधित म्हणजे आपल्या व्यवसायावर काहीतरी परिणाम होऊ शकतो. किंवा दशम स्थानावरून आपला व्यवसाय पण आपण बघतो, आपली नोकरी पण बघतो. त्यामुळे त्या संदर्भात काहीतरी ह्याच्यामध्ये इंडिकेशन असतं असं आपण धरायला हरकत नाही. आणि नेक्स्ट स्लाइड शिवानी. आता आणखीन 4 स्थानं आपण बघूया.
की दुसरं स्थान आहे जे त्याच्यामध्ये जर दोष असेल तर हे कुटुंब स्थान मानलं गेलं आहे. त्यामुळे कौटुंबिक कल याच्यामध्ये इंडिकेट करतात, कुटुंबातील दोष इंडिकेट करतात. 6वं जे स्थान आहे हे ढोबळमानाने पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. पॉझिटिव्ह असं आहे की त्याच्यामध्ये आपली जी धन कमवायची जी शक्यता असते ती दर्शवली जाते 6ष्टम स्थानावरून. लॉटरी वगैरे आपण बघू शकतो. तसंच मातुल घराण्याचं स्थान आहे ते, आणि रोगस्थान पण आहे, म्हणजे त्याच्यातून रोग पण बघितले जातात. तर ह्या तिन्ही गोष्टींचं इंडिकेशन आपल्याला 6ष्ठ स्थानामध्ये मिळतं. नंतर अष्टम स्थान हे मृत्यूकारक पण अचानक धनलाभ वगैरे पण दाखवतं. त्यामुळे त्याप्रमाणे राहू ते दोषकारक असेल राहूमुळे किंवा राहू बरोबर रवी किंवा शनीमुळे, तर तसे आपल्याला आपण भोगायला आलेलो आहोत असं समजायला हरकत नाही. आणि जे 12वं स्थान आहे ज्याला आपण व्ययस्थान म्हणतो, आणि ते मोक्ष स्थान पण आहे. तर 12व्या स्थानात जर दोष दिला, मोक्ष स्थानामध्ये काहीतरी बाधा किंवा व्ययस्थान म्हणजे आपल्या अंतिम समय आपल्याला होणारा त्रास वगैरे असं पण दर्शवू शकतं ते. तर या सगळ्या स्थानांचं असं आपण इंडिव्हिज्युअल बघितलं. आपण पुढे सरकूया आता आणि बघूया आणखीन आपल्याला कसं ते पुढे जाता येईल याच्यामध्ये. शिवानी, कॅन आय नेक्स्ट स्लाइड. सो ज्योतिषाचा पर्स्पेक्टिव्ह किंवा ज्योतिषाच्या संबंधित जर बघितलं तर त्याच्यामध्ये रेमेडीज सांगितल्या की ह्या रेमेडीज आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. पूर्वी ही शास्त्र सगळी एकत्रितपणे बघितली जायची. तर श्राद्ध कर्म आपण जे करतो ते श्राद्ध कर्मामुळे आपला पितृदोष नाहीसा होऊ शकतो. तर आपण अँसेस्टर्स, आपण पूर्वजांचं श्राद्ध जर वेळच्या वेळी केलं, दरवर्षी केलं किंवा पितृपक्षात केलं, तर त्याच्यामुळे आपला पितृदोष सौम्य होऊ शकतो, जाऊ शकतो. नंतर काही स्पेसिफिक विधी दिलेले आहेत, पितृ विसर्जन सारखे किंवा त्रिपिंडी श्राद्ध, जे संगमावर शंकराचं जेव्हा स्थान असेल, जिकडे मंदिर असेल, अशा ठिकाणी, लाईक आपल्या इथे नाशिकच्या जवळ त्र्यंबकेश्वर आहे किंवा जी ज्योतिर्लिंग आहेत त्यांच्या इथे स्थान त्रिपिंडी श्राद्ध केलं जातं. तर त्याच्यामुळे आपले दोष निवारण होऊ शकतं. तर हे काही उपाय आहेत, रिच्युअल्स आपण म्हणू शकतो त्याला. किंवा आपण पितृतर्पण जर संक्रांती रविवारी आली किंवा अमावस्या रविवारी आली तर आपण पितृतर्पण करून तो दोष हलका करू शकतो, त्याच्यापासून थोडी मुक्तता मिळवू शकतो. ब्राह्मण भोजन करून किंवा त्यांना धन देऊन, त्यांना कपडे लत्ते देऊन आपण जर त्यांना खुश केलं तर त्याच्यामुळे पितृदोष कमी होऊ शकतो. नंतर वडाचं जे झाड असतं, आपण म्हणतो वडाच्या झाडाशी विष्णूचा सहवास म्हणजे हे असतं, म्हणजे विष्णू असतो वडाच्या झाडामध्ये. तर वडाच्या झाडाचं पूजन केलं किंवा विष्णूचं पूजन केलं, विष्णू सहस्त्रनाम जर आपण म्हटलं, तर त्याच्यामुळे पितृदोष हलका होऊ शकतो. किंवा अमावस्येला किंवा रेग्युलर बेसिसवर, म्हणजे दररोज तुम्ही जर कावळे आणि मुंग्यांना जर खाद्य दिलं, त्यांना जर फीड केलं, तर त्याच्यामुळे पितृदोष कमी होऊ शकतो. किंवा अगदीच सोपा उपाय म्हणजे आपण जे अर्घ्य करतो, म्हणजे अर्घ्य देतो असं म्हणतो, तर जर पितरांना आपण पाणी अर्पण केलं तर त्यांची तहान भागते, आणि ती तहान भागल्यामुळे मग त्यांना शांतता मिळते, आणि मग ते त्यांचा दोष जो आपल्याला आहे तो तृप्त होऊन ते नाहीसा करू शकतात. तर असे अनेक उपाय आपल्याकडे आपल्या शास्त्रांमध्ये आणि वेदांमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. पूर्वीच्या काळी हे उपाय खूप छान तऱ्हेने व्हायचे आणि तेवढे वेदोक्त शास्त्रोक्त ब्राह्मण हे लोक उपाय करायचे, आणि त्याच्यामध्ये खूप सात्विकता असल्यामुळे ह्या उपायांचा खूप फायदा व्हायचा. पण मॉडर्न काळामध्ये जर हे शक्य नसेल तर आपण काय करायचं, ह्यासाठी काहीतरी उपाय तर आपल्याकडे पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण ह्याचा स्पिरिच्युअल अँगल, जो आध्यात्मिक दृष्टिकोन आहे, तो जरा बघूया. आता पितृदोषाचा आध्यात्मिक दृष्टिकोन काय सांगतो, तर आपण त्या नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. शिवानी, नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो आपण कसे हे दोष जमवतो, म्हणजे असं आपण बघूया. तर पहिली गोष्ट, ट्रॅप्ड एनर्जी. आपण बघितलं की जगामध्ये सगळीकडे एनर्जी आहे, सगळीकडे ही जी एनर्जी सगळ्या रूपात आपल्याला दिसते. तर कुठेतरी एनर्जी ही प्रवाही असली पाहिजे. जर ती प्रवाही नसेल तर ती कुठेतरी अडकून बसली तर ती आपल्याला त्रास देते. म्हणजे आपण काल बघितलं, काल 2 सेशनमध्ये की त्याच्या गाठी तयार होतात आणि त्याच्यामुळे फ्लो जो असतो एनर्जीचा तो ब्लॉक होतो. जर काही अनरिझॉल्व्ड इश्यूज असतील, आपल्या रिलेशन मधले असतील, आपल्या नात्यातले असतील किंवा आपल्या अनुभवातले असतील, किंवा काही ट्रॉमाज असतात, काही भयानक आपण काहीतरी बघितलं, एखादा मोठा ऍक्सिडेंट बघितला किंवा कोणाचा खून होताना बघितला किंवा कुठली नैसर्गिक आपत्ती बघितली, त्याच्यामुळे
जीवितहानी बघितली तर आपण ट्रॉमाज जमवतो. त्या ट्रॉमाचा एक इश्यू असतो. काही आपल्या इच्छा असतात त्या जर पूर्ण नाही झाल्या, त्या अर्ध्याच राहिल्या, इच्छा आकांक्षा जर अर्धवट राहिल्या, त्या आपण पूर्ण नाही करू शकलो तर, आणि ती पूर्ण करायची खूप दुर्दम्य जर इच्छा असेल आपली, तर मग त्याच्यामुळे अनरिझॉल्व्ड एनर्जी ब्लॉक तयार होतो, एनर्जी ट्रॅप होते, आणि ती एनर्जी ट्रॅप झाल्यामुळे ती प्रवाही नसल्यामुळे ते दोष निर्माण होतं. आता एक एक आपण बघूया की पास्ट लाईफ मध्ये जर काही इनकम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटीज जर आपण ठेवल्या असतील, पूर्ण केल्या नसतील, हे अनरिझॉल्ड इश्यूज मध्ये येतं, त्याच्यामुळे तो आपल्याला दोष लागू शकतो. काही बिलीफ सिस्टीम आपण काही तयार केलेल्या असतील आपल्या अनुभवातून, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या सांगण्यावरून, किंवा अदरवाईज कुठल्याही कारणामुळे जर बिलीफ सिस्टीम असतील, ज्या बिलीफ सिस्टीम आपल्याला पुढे जायला जर घातक असतील किंवा आपला मार्ग रोखणाऱ्या असतील, किंवा आपल्याला अनफेअर इल ट्रीटमेंट मिळाली असेल, किंवा बऱ्याचदा आपण बघतो की एखादा कोणी असेल, छोटा असेल तर त्याला मोठे लोक त्रास देतात, किंवा बुटका असेल त्याला उंच लोक त्रास देतात, जाडा असेल त्याला लोक अरे तू मोठा आहे, जाड आहे, या गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम होतो. इल ट्रीटमेंट जर मिळाली असेल, अनफेअर ट्रीटमेंट मिळाली असेल कुठल्याही कारणाने, हे एक्सपिरियन्समुळे एनर्जी ट्रॅप होऊ शकते आणि गाठी निर्माण होऊ शकतात, आणि त्याचा दोष आपण आपल्यामध्ये जीन्समध्ये, डीएनए मध्ये आपण घेऊन येतो. नंतर ट्रॉमाज मध्ये आपण बघितलं ऍक्सिडेंट्स असतात, भयानक ऍक्सिडेंट, काही लोक डोळ्याने बघतात किंवा काही लोक त्या ऍक्सिडेंट मधून जातात, त्याचा एक ट्रॉमा असतो. तसंच सडन डेथ कोणाची बघितली, आपल्या जवळचं कोणी नातेवाईक किंवा कोणी सडनली गेलं, की बाबा काल मी याच्याशी बोलणे, आज तो माणूस नाहीये, तर त्याचा एक ट्रॉमा, धक्का बसतो आपल्याला, आपण म्हणतो. नंतर काही अनटाइमली डेथ, म्हणजे काळाच्या आधी कोणाचा मृत्यू झाला असेल, म्हणजे पूर्ण त्यांनी आयुष्य जगलं नाही त्या व्यक्तीने आणि त्याचा मृत्यू झाला, हे आपल्याला कळलं, तर त्याचा एक ट्रॉमा आपल्याकडे असतो, किंवा ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स असू शकतात. तर ह्या सगळ्यामुळे पण काही गाठी, एनर्जी ट्रॅपिंग आपण स्वतःच करतो ते, आणि त्याच्यामुळे आपल्याला तो दोष लागतो, आणि मग ते दोषाचे परिणाम आपल्याला भोगायला लागतात. अनफुलफिल्ड डिझायर्स अँड विशेस, लाईक त्या स्वतःच्या संबंधित असतील किंवा फॅमिली संबंधित असतील, काही जबाबदाऱ्या असतील, किंवा एखादे वडील असतील, त्यांनी असं ठरवलं असेल की माझ्या मुलांना खूप शिकवणार, त्यांचं खूप चांगलं करणार, आणि सडनली त्यांचा मृत्यू झाला, तर ती अनफुलफिल्ड विश असू शकते. तर त्याच्यामुळे आपण तो एक स्वतःलाच आपण दोष देतो, आणि त्याच्यामुळे तो दोष आपल्याला लागतो. नंतर काही वेळा काय होतं की मुलं, ग्रँडसन असतात, की म्हणजे फोर फादर्सच्या विश पूर्ण करण्यासाठी पण जन्माला येतात, म्हणजे त्या असं ठरवून येतात की मी या जन्मात नाही पूर्ण करू शकतो, पण मी पुढे पूर्ण करेन. त्यामुळे एक सॉर्ट ऑफ एक सोल कॉन्ट्रॅक्ट करतात ते, आणि ते कॉन्ट्रॅक्ट ऑब्लिगेशन असतं, आणि ते ऑब्लिगेशन पूर्ण करण्यासाठी पण ते येतात, आणि त्याचं पण इंडिकेशन आपल्याला मिळतं. कॅन बी गो टू नेक्स्ट स्लाइड, शिवानी? सो आणखीन पुढे जाऊन आपण बघू शकतो की काही बाधा असतात, हिंड्रन्सेस, ऑब्स्टॅकल आपण म्हणू शकतो, किंवा आपल्या जीवनात येणारे अडथळे, किंवा कोणीतरी बाधा टाकली किंवा बाधा आपण क्रिएट केली आपल्या बिलीफ सिस्टीममुळे, तर त्याच्यामुळे पण दोष लागू शकतो. काही शाप आपल्या कुटुंबाला लागलेले असतात, कारण आपण कुठल्या तरी दुसऱ्या कुटुंबाचं, कुठल्या तरी व्यक्तीचं आपण काही वाईट केलं असेल, तर त्याचे शाप आपल्याला लागतात. आपण नजर लागणं हा प्रकार आपण खूप कॉमनली बघतो आपल्या इथे, की अरे त्याला नजर लागली, त्यामुळे अचानक त्याला आजारपण आलं, अचानक त्याचं चांगलं होणं बंद झालं. ते नजर लागणं हे पण तितकंच खरं असू शकतं, आणि त्याच्यामुळे पण आपल्याला शाप, कर्स लागू शकतो. नजर लागण्याचे पण वेगळे प्रकार आहेत, किंवा रॉंग थॉट्स, आपण आपण विचारांनी पण नजर लावू शकतो, किंवा नजरेने पण नजर लावू शकतो, किंवा बोलून नजर लावू शकतो, किंवा बऱ्याच गोष्टी असतात, किंवा आपण म्हणतो की काही ब्लॅक मॅजिक सारखे प्रकार असतात, तर त्याच्यामुळे पण कर्सेस लागतात. ब्लॅक मॅजिक करणाऱ्याला पण लागतात, ज्याच्यावर केली त्याला पण तो म्हणजे भोगायला लागतो, दोष असतील तो. सो हे जे असतात ते सगळे ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह असू शकतात. सेल्फ क्रिएटेड, म्हणजे मी स्वतः तयार करतो माझं दोष, किंवा हे बाकीच्यांमुळे पण तयार झालेले असू शकतात. हे उद्देश पूर्ण केलेले असतील, किंवा काही उद्देशही नसेल त्याच्यामुळे, किंवा अनवधानाने पण झालेले असू शकतात असे काही दोष. आता आपण बघतो की काही आपण लहान मुलांना इन्स्ट्रक्शन देतो की की तुला हे जमणार नाही, की अरे बाबा तिकडे जाऊ नकोस, तिकडे धोका आहे वगैरे. तर आपले एक बिलीफ, लाईक फॉर एक्झाम्पल आपण लहान मुलांना किंवा लहान मुलीला सांगतो की अनोळखी माणसांशी बोलू नका, असं आपण लहानपणी सांगितलं असतं.
ते इन्स्ट्रक्शन त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या मनात एवढं कोरलं जातं की मोठं झाल्यानंतर पण ते मग कोणाशी अनोळखी माणसांची बोलत नाही आणि त्याचा त्यांना त्रास होतो. तर ह्या ज्या हे जे परिणाम आहेत ते पण आपल्याला त्रास देतात. किंवा कोणी आपला कॉन्फिडन्स लो करतं बोलून की तुला हे जमणार नाही, हे अशक्य आहे वगैरे. तर हे अशामुळे पण आपण काही ब्लॉक्स तयार करतो. तर अननोईंगली, नोईंगली, पर्पजली, नॉट विथ अ पर्पज असे ब्लॉक्स तयार होत असतात आणि त्यामुळे पण आपल्याला तो दोष लागतो. हे सेल्फ क्रिएटेड असू शकतात किंवा दुसऱ्यांनी आपल्याला दिलेले असतात. कॅन वी गो टू नेक्स्ट स्लाइड शिवानी? आणखीन काही म्हणजे आता बघितलं बाधा आणि कर्सेस कसे लागतात, तर काही वेगळी पण कारण त्याच्यामध्ये असू शकतात. लाईक आपण नेहमी म्हणतो, आपल्यामध्ये असं म्हटलं जातं की नेहमी संत संगती ठेवायची, चांगल्या लोकांची संगत ठेवायची, चांगले आचार विचार ठेवायचे. जर कुसंगत ठेवली तर कुसंग केला, रॉंग कंपनी, रॉंग थॉट्स, रॉंग वर्ड्स किंवा रॉंग हॅबिट्स पण आपण म्हणू शकतो, तर त्याच्यामुळे पण आपल्याला हे दोष आणि कर्सेस लागतात. नंतर भूत, प्रेत ह्यांच्यामुळे जे अर्धबाउंड स्पिरिट्स असतात, जर आपण यमनियम आपले जे नियम आहेत ते पाळले नाहीत, समजा आपण पूर्वी म्हणायचो की 7च्या आत घरात, काळोख्या रात्री बाहेर पडू नका किंवा केस मोकळे सोडून बाहेर जाऊ नका वगैरे वगैरे, अशा अनेक आपल्याला इन्स्ट्रक्शन मिळायच्या, पण त्याचं बॅकग्राऊंड किंवा त्याचं गरज काय ते आपल्याला कदाचित सांगितलं गेलं नसेल, तर त्याच्यामुळे पण हे कर्सेस लागतात. असा अनुभव त्यावेळी असल्यामुळे अशा इन्स्ट्रक्शन मिळायच्या. आपण मगाशी ऐकलं की ब्लॅक मॅजिक, एक्झॉर्सिझम किंवा तांत्रिक लोक जे असतात किंवा प्लॅन्चेट लोक करतात, तर ते स्पिरिट्सला इन्व्होक करतात आणि स्पिरिट्स इन्व्होक होऊन ते कदाचित आपल्याला अटॅच होऊ शकतात आणि त्याच्यामुळे पण आपल्याला त्यांच्या ज्या बाधा, त्यांच्या ज्या इच्छा अपूर्ण असतील त्या आपल्या मार्फत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे भूतबाधा असं मी म्हणत नाही, पण कुठेतरी आपल्याला बाधा आणि कर्सेस याच्यामुळे लागू शकतात. नंतर जनरल ऑपरेशन जे होतात किंवा आपल्यामध्ये ट्रान्सप्लांट केले जातात, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट झालेली आहे जी आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टी गरजेच्या आहेत, पण त्याच्यामुळे त्याच्या इल इफेक्ट्स पण आपल्याला लागू शकतात. लाईक ब्लड ट्रान्सफ्युजन्स मुळे आपल्याला बाधा लागू शकतात. आता ब्लडमध्ये आपल्या डीएनएस पण असतात, तर ज्याचं आपण ब्लड घेऊ त्याचं डीएनए आपल्यामध्ये येणार, मग त्या डीएनए मधून आपल्याला काही लागू शकतात. पण घाबरून जायचं कारण नाही, कारण आपल्याला त्याच्यासाठी उपाय करता येतो. म्हणजे अगदीच ब्लड ट्रान्सफ्युजन घ्यायचंच नाही, जीव गेला तरी चालेल असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये. नंतर ओव्हर यूज ऑफ ड्रग्स किंवा अल्कोहोल, म्हणजे आपण जे व्यसनं करतो त्याच्यामुळे आपल्याला काही कर्सेस लागू शकतात, काही बाधा लागू शकतात. कधी कधी असं होतं की आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स आपल्याला होतो, म्हणजे किंवा एक उदाहरण देण्याच्यामध्ये कधी कधी सडनली काहीतरी कोणाचा तरी ऍक्सिडेंट झाला किंवा काहीतरी लागलं आणि माणूस अनकॉन्शियस झाला त्यावेळी, तर त्या अनकॉन्शियस स्टेजमुळे जो आपला जो सोल असतो तो म्हणजे आपण जे आत्म जीवात्मा म्हणतो तो घाबरून जातो, त्याला काही कळत नाही आणि मग आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स होऊ शकतो. अशी काही उदाहरणं मी ऐकलेली पण आहेत अगदी जवळची. सो त्यावेळी आपली जी आपलं जे शरीर असतं ते त्याच्यामधून चेतना बाहेर टेम्पररी पडल्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्याला काही बाधा कर्सेस लागू शकतात. चुकीची भाषा, चुकीच्या वातावरणात आपण वाढल्यामुळे आपल्याला काही दोष लागू शकतात. आपली इम्युन सिस्टीम जर कमी झाली तर आपण प्रोन टू इलनेस होतो आणि त्याच्यामुळे इलनेस झालं की मग बाकीचे सगळे कॉम्प्लिकेशन्स येऊन मग ते दोष लागू शकतात. बेसिकली इलनेस म्हणजे आपण आपल्या वर्कशॉपमध्ये नेहमी बघतो संवादच्या की आपण इलनेस कसे येतात वगैरे, त्याच्यावर वेगळे वर्कशॉप्स आहेत आपल्याकडे. तर ते इलनेस आधी आपल्या ऑरामधून मग आपल्या फिजिकल बॉडीमध्ये येतात, तर आपण ते ऑरामध्ये असताना ब्लॉक करू शकतो, पण तो एक वेगळा मोठा विषय आहे, त्याच्याबद्दल वर्कशॉपमध्ये तुम्हाला जास्ती माहिती मिळेल. तर इलनेस आल्यानंतर मग आपली इम्युन सिस्टीम अटॅक झालेली असते आणि त्यामुळे आपण प्रोन होतो, म्हणजे की बाधा किंवा कर्सेस घ्यायला. म्हणजे नंतर स्ट्रॉंग निगेटिव्ह इमोशन्स असतात की त्याच्यामुळे आपल्याला काही लागू शकतं. किंवा संभोग, सेक्स विथ द रॉंग पर्सन, हे जर असेल की म्हणजे जे विधायक नाही आहे त्याच्यामुळे पण आपल्याला काही कर्सेस लागू शकतात. शिवानी, कॅन वी गो टू नेक्स्ट स्लाइड प्लीज? आता याची काही लक्षणं आपण बघूया की आपल्याला बाधा कर्सेस लागल्यात की नाही. तर क्रॉनिक फटिग म्हणजे सतत असं निरुत्साही वाटणं, निर्जीव वाटणं, एनर्जी लेवल कमी असणं, म्हणजे काही न करण्यासारखं वाटणं, म्हणजे ह्याच्यामुळे हे एक लक्षण असू शकतं त्याचं, आपल्याला बाधा कर्सेस आहेत.
किंवा फ्रिक्वेंट हेडेक्स म्हणजे उगाचच काही कारण नसताना झोप पण नीट झालं पण झोपून उठल्यावर डोकेदुखी आहे किंवा उगाचच काहीतरी डोकं दुखतंय, काही असं पित्तकारक काही खाल्लेलं नाही तरी पण डोकं दुखतंय. तर जी एक्सप्लेन करता येत नाही की ज्याच्यामुळे काही ट्रिगर आपल्याला दिसत नाही की ज्याच्यामुळे डोकेदुखी होऊ शकते, ते लक्षण असू शकतं. किंवा डायजेस्टिव्ह डिसऑर्डर, आपल्या पचन व्यवस्थेमध्ये काही डिस्टर्बन्स झाला. आपण नाही म्हणतो की बाहेरचं खाल्लं किंवा शिळं पाक खाल्लं तर आपल्याला त्रास होऊ शकतो, पण तसं काही नसताना पण कधी कधी डायजेस्टिव्ह डिसऑर्डर आपल्याला होऊ शकतात. उगाचच अँझायटी की उगाच एक काहीतरी निगेटिव्हिटी असते की असं होईल का, काय होणार आहे, एखादी गोष्ट होईलच की नाही होणार, नाही झाली तर काय, मग त्याच्यामुळे काही फोबिया पण येऊ शकतात. तर त्याच्यामुळे त्रास जो होतो त्याच्यामुळे ते एक लक्षण असू शकतं आपल्याला बाधाकर्षित असण्याचं. किंवा काही लोकांच्या मनात उगाचच सुसायडल थॉट्स येतात. सुसाईड करतातच असं नाही, पण सुसायडल थॉट्स येतात. कधी कधी असं पण बघितलं जातं की काही पर्टिक्युलर एज मध्ये सुसायडल थॉट्स येतात, नंतर ते निघून जातात. तर हे पण एक लक्षण असतं आपण काही दोष घेऊन आलेलो आहे. किलिंग इन्स्टिंक्ट असलं म्हणजे एखादा म्हणजे समजा समोर एखादा प्राणी असला आणि 3-4 लोक असतील, तर असं आपण बघतो की काही लोक पळून जातील, काही लोक त्याचा सामना करतील, काही लोक त्यांना मारायला जातील. सो हा जो फरक आपण बघतो किलिंग इन्स्टिंक्ट म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे चिरडून टाकायची, मारून टाकायची, हे जे इन्स्टिंक्टिव्हली येतं ऍक्शन मध्ये, ते एक लक्षण असू शकतं. ऍडिक्शन असणं कुठल्याही गोष्टीचं, म्हणजे ऍडिक्शन म्हणजे फक्त अल्कोहोल ड्रग्स असं नाही, की बाकीची पण बरीच ऍडिक्शन असतात जी लक्षणं असू शकतात की आपल्याला बाधा आहे काहीतरी. कानामध्ये काही आवाज ऐकू येणं किंवा कानामध्ये सतत शिटी वाजणं, हे पण एक लक्षण. अशी पण उदाहरणं मी आयुष्यात बघितलेली की ज्यांचं कान वाजायला लागतो, त्यांना काय काय ऐकू यायला लागतं. म्हणजे त्याला ट्रीटमेंट काही नसते म्हणजे पण हे त्यांना होत असतं आणि अनफॉर्च्युनेटली ते दुसऱ्या कोणाला ते ऐकवू शकत नाहीत, त्यामुळे लोक त्यांच्यावर विश्वास नाही ठेवत. तर हे एक लक्षण असू शकतं. आणि उगाचच त्रास म्हणजे तंद्री लागणं म्हणतात ना आपण, म्हणजे शून्यात बघणं, तंद्री लागणं म्हणजे म्हणजे निरुत्साही असल्यासारखं वाटणं, हे पण एक लक्षण असू शकतं, कॉमन सिम्पटम्स की आपल्यामध्ये कर्स बाधा वगैरे आहे. वी गो टू नेक्स्ट स्लाइड. आता ह्याच्यावर उपाय कसा करायचा, म्हणजे जर आपण आधुनिक दृष्ट्या बघितलं तर आपण जे काळानुसार जे उपाय आहेत, पूर्वीचे प्राचीन जे उपाय आहेत ते आपण आधी बघितले. आपण श्राद्ध करू शकतो, त्रिपिंडी श्राद्ध करू शकतो, आपण अर्घ्य देऊ शकतो किंवा ब्राह्मण भोजन किंवा विष्णू सहस्त्रनाम, विष्णू पूजन वगैरे करू शकतो. पण आधुनिक पद्धतीने जर हे आपल्याला हँडल करायचं असेल तर प्रत्येक वेळी आपण काय मोठी पूजा किंवा एखादा विधी करणं आपल्याला शक्य नसतं, की आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ एवढा कमी असतो की आपण हे कसं करणार. सागरसंगीत करणं जमलं नाही तर त्याचं असं म्हणतात की त्याचा जो योग्य परिणाम जो साधायचा तो साधला जात नाही. त्यात ब्राह्मणांना पण बऱ्याचदा घाई असते की एक पूजा झाली की लगेच दुसरी पूजा लाईनअप असते, मग पहिली डिले झाली की दुसरी डिले, मग त्यांना पण घाई असते, त्यांचं लक्ष पूर्णपणे आपलं विधीवर असेलच असं नाही. तर मग आपण या गोष्टीवर कशी मात करू शकतो. तर आजच्या युगासाठी हे जे आपण त्याला करोना युग म्हणू किंवा टेक्नॉलॉजी युग म्हणू, ज्याच्यामध्ये स्पीड खूप इम्पॉर्टंट आहे, तर आपण कसं करू शकतो. तर आपण जसं बघितलं की हे सगळे बाधाकर्स आपण आपल्या आतमध्ये घेऊन आलो. आतमध्ये म्हणजे कुठे, तर आपल्या शरीरामध्ये जे पिंडामध्ये जे काही सगळं आहे, जे ब्रह्मांडात पण आहे, ते आपण घेऊन आलेलं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण त्या गाठी जमवल्या आहेत. म्हणजे जसं काल शिवानीने सांगितलं, पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याचं काहीतरी ट्रॉमा आपल्याकडे झाला, तर आपण जसं पूर्वी म्हणायचो की जर एखादी गोष्ट मला फ्युचरमध्ये करायची, उद्या मला कोणाशी तरी बोलायचंय, तर आपण एक पदराला किंवा रुमालाला गाठ मारायचो की आठवण म्हणून. उद्या ती गाठ मारली आहे म्हणजे आपल्याला काहीतरी कृती करायची आहे, मग आपण ती कृती करतो आणि मग गाठ सोडतो, बरोबर. तर तसंच इथे पण आपल्याला तसं करता येतं, कारण आपण गाठी आतमध्ये मारल्या असतात, मग त्या गाठी सोडवायच्या कसा. तर त्याच्यासाठी आधुनिक उपाय आहेत. मगाशी आपण ऐकलं की तर्पण हे आपण करू शकतो. तर तर्प म्हणजे काय, तर्प म्हणजे त्याचा अर्थ आहे की तृप्ती, म्हणजे क्वेंचिंग थर्स्ट, म्हणजे एखाद्याचं तहान भागवणं. तर ते आपण अर्घ्य देऊन त्याची तृप्ती भागवू शकतो, की अर्घ्य पाण्याने देऊ शकतो आपण, फ्युएलनी, जसं आपण यज्ञामध्ये आपण तूप जास्त त्याचं आपण अर्घ्य देतो किंवा आपण समिधा देतो किंवा आपण
तीळ टाकतो किंवा काही अन्न टाकतो, तर वॉटर, फ्युएल, फ्यूड या माध्यमातून आपण अर्घ्य देऊ शकतो, जे अल्टिमेटली वायू रूपात त्या पर्टिक्युलर जे काही आत्मे असतील किंवा आपले पूर्वी असतील किंवा आपले देवी देवता असतील त्यांना ते पोचतात आणि त्याच्यामुळे बाधा निवारण होऊ शकतं. त्याच्यामध्ये जी ऍक्शन असते ती कुठलीही ऍक्शन, म्हणजे पाणी असेल किंवा फूड असेल किंवा फ्युएल असेल, त्याला आपण तर्पणच म्हणतो. हे नॉर्मली आपण यज्ञामध्ये देवतांना किंवा प्लॅनेट्सला असं म्हणतात की रोज सकाळी उठल्यानंतर सूर्याकडे बघून आपण सूर्याला अर्घ्य द्यावं आणि सूर्याचा मंत्र म्हणावा. त्यामुळे आपल्याला सूर्याचे ब्लेसिंग्स मिळतात सकाळी सकाळी. तसंच आपण आपल्या अँसेस्टर्सना अर्घ्य देऊ शकतो, आपल्या देवी देवतांना अर्घ्य देऊ शकतो. तर हे एक मार्ग आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण आणखीन बघूया आपल्याला काय काय करता येईल ते. शिवानी, कॅन वी हॅव नेक्स्ट स्लाइड? सो तर्पणमध्ये आपण बेसिकली काय करतो, ही जी ट्रॅप्ड एनर्जी आपण जी बघितली आधीच्या स्लाइडमध्ये ती आपण काढण्याचा प्रयत्न करतो. तर जगामध्ये सगळं हे एनर्जी फॉर्म मध्ये आहे आणि ते कन्वर्ट होतं, म्हणजे एनर्जी टू मॅटर, मॅटर टू एनर्जी, जो सिद्धांत आहे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्ट एनर्जीचीच बनलेली आहे आणि मग एनर्जी ट्रान्सफॉर्म होऊन त्याचं वेगवेगळी रूपं आपल्याला समोर येतात. तर आपण जे एनर्जी अटॅचमेंट किंवा स्टक एनर्जी म्हणतो ती रिलीज करण्याच्या प्रक्रियेला आपण तर्पण म्हणतो. आणि हे आपण त्या व्यक्तीमधून आपण ते युनिव्हर्सला आपण ते देतो, म्हणजे आपण ते अर्पण करतो. ते युनिव्हर्सला अर्पण केल्यामुळे होतं काय, तर ते त्याचा योग्य जो विधायक वापर असेल, कारण कुठली एनर्जी अयोग्य नसते, तिचा योग्य वापर केला तर ती फलस्वरूप देते. तर अयोग्य वापर झाला तर आयदर ट्रॅप होते किंवा विघातक परिणाम देते. आपण ते युनिव्हर्सला ऑफर करतो आणि ते युनिव्हर्सला ऑफर केल्याने त्याचा योग्य वापर केला जातो. तर त्या पर्सनला पण त्याचा फायदा होतो आणि युनिव्हर्सला पण फायदा होतो त्याचा. आणि ह्याच्यामध्ये परत आपण पिंड ब्रह्मांड या कॉन्सेप्टनेच काम करतो. ह्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी हे जर आपण गुणगाठ मनाशी बांधली, तर आपण जर आपल्यावर काम केलं, अवर इनर सेल्फ जर आपल्यावर काम केलं, तर बाहेर त्याचं शुद्धीकरण अगदी ऑटोमॅटिक होतं, म्हणजे एफर्टलेस शुद्धीकरण बाहेर होतं. तर जर आपण इनर सेल्फवर काम करू, आतल्या जर गाठी सोडू, तर आपल्या ज्या बाह्य गाठी असतील ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो त्या पण आपल्या सुटल्या जातात. तर संवादमध्ये आपण तर्पणची वर्कशॉप ही खूप रेग्युलरली घेतो. म्हणजे पूर्ण पितृपक्षात आपलं वर्कशॉप असतं किंवा त्याच्या आधी काही लोकांना त्यावेळी अटेंड नाही करता आलं तर त्यानंतरही आपण हे वर्कशॉप घेतो. त्याला काळ किंवा महिन्याचं असं काही बंधन नाही. पितृपक्षात ती केलेली फार उत्तम फळं देतात, कारण पृथ्वीलोक हे पितृलोकाच्या खूप जवळ असतं ॲस्ट्रॉनॉमिकली, त्यामुळे लवकर त्याचे परिणाम, योग्य परिणाम आपल्याला मिळू शकतात. हे वर्कशॉप खूप युनिक असतात. ते युनिक कशी असतात ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. शिवाने नेक्स्ट स्लाइड. आपण या वर्कशॉप मध्ये काय करतो, तर सात्विक ट्रान्सफॉर्मेशन आपण करतो. म्हणजे आपण तमस, रज आणि सत्व अशी 3 तत्व जर मानली तर प्रत्येक तत्वाचं एक वेगळं कार्य असतं आणि त्या कार्याप्रमाणे आपल्याला त्याचा वापर करायचा असतो. तर आपण ट्रान्सफॉर्मेशन सात्विक प्रकारे करतो. तर ह्याच्यामध्ये आपण स्वतःला हील करतो, स्वतःपासून मग आपण फॅमिली, अँसेस्टर्स आणि आपण ते खूप एक्सपांड करत जातो. त्याचा फोकल पॉइंट आहे सेल्फ, कारण आपल्याला आपल्या पिंडात आधी सगळं हील करायचं, पिंडात आपण शुद्धीकरण करायचं, पिंडातल्या सगळ्या गाठी आपल्याला सोडवायच्या आहेत आणि जे एनर्जी ट्रॅप झाले ते पिंडातून आपल्याला पहिल्यांदा सोडवायची. आपल्या पिंडातून जर ती सोडवली गेली की आपला डीएनए रिपेअर होतो. त्याच्यामध्ये एकदा डीएनए रिपेअर झाला की आपला आउटलुक जो आहे तो आपला आउटलुक, आपलं वागणं, आपलं बिहेवियर, आपला स्वभाव हे सगळं चेंज हळूहळू होतं. हे खूप सटल लेवल होतं. त्यामुळे असं तुम्ही असं क्रोसिन घेतली आणि डोकेदुखी बंद झाली असा हा प्रकार नाहीये. त्यामुळे आपल्याला खूप साधना रेग्युलर बेसिसवर करायला लागते. आपण सेल्फला हेल्प केलं की आपली फॅमिली, अँसेस्टर्स आणि जे कोणी आपल्याशी कनेक्टेड असेल, जे कोणी आपल्याशी संबंध ठेवत असतील त्या सगळ्यांना त्याचं हिलिंग मिळतं. आणि हे खूप सिस्टमॅटिक अप्रोचने आपण करतो, म्हणजे फुल कॉन्शियसनी करतो. आणि त्याच्यामध्ये आपण स्वतः नंतर परत इमिजिएट फॅमिली, म्हणजे जर मी तुम्हाला आता तर्पण वर्कशॉप आपण घेत नाही त्यामुळे मी पूर्ण याच्याबद्दल बोलू शकत नाही, पण आपण
स्वतःपासून स्वतःची इमिजिएट फॅमिली, नंतर आपले थोडेसे रिलेटिव्ह घेतो, मग त्या रिलेटिव्ह नंतर आपण मित्रांचं सर्कल घेतो, असं करत करत आपण ॲनिमल किंगडम वरून आपण ह्युमन किंगडम वरून ॲनिमल किंगडम कडे जातो. म्हणजे प्राणी जगाशी संबंध, म्हणजे आपला प्राण्यांशी खूप संबंध येतो. मग तिथून मग आपण मग प्लांट किंगडम, अर्थ किंगडम, मिनरल किंगडम असं करत करत, कारण जे सोल इव्होल्युशन जे आहे, जे आपण वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये तुम्ही संवादमध्ये याल तर तुम्हाला याबद्दल खूप छान माहिती मिळू शकेल. तर आजचा आपला तो विषय नसल्यामुळे मी त्याच्यावर फक्त एवढंच बोलेन की सोल इव्होल्युशन आपण जे आलं ते आपण अगदी मिनरल किंगडम पासून वॉटर किंगडम पासून असं इव्हॉल्व्ह होतो आपल्याला मनुष्य जन्म लाभलेला आहे. ह्युमन किंगडम मध्ये आपण आलेलो आहे. पण आपला कुठेतरी कनेक्शन ह्या सगळ्या किंगडमशी असल्यामुळे आपण तर्पण संवादची जी प्रक्रिया आहे तर्पण घेण्याची, त्याच्यामध्ये आपण अगदी त्या शेवटच्या जो पॉइंट असेल आपल्या उत्पत्तीचा त्या पॉइंट पर्यंत आपण जातो आणि आपण त्या सगळ्यांना हील करतो. पण हे सगळं आपण करतो स्वतःमध्ये हील करून. त्यामुळे फोकस इज ऑन ऑलवेज ऑन सेल्फ. ह्याची पद्धत अशी आहे की ह्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करतो. म्हणजे अफर्मेशन म्हणजे आपण काही वाक्य बोलतो की फॉर एक्झाम्पल जर आपण एखादं रिलेशनशिपवर काम करत असतो, समजा माझं आणि माझ्या आईचं रिलेशन किंवा माझं आणि माझ्या बायकोचं रिलेशन किंवा माझ्या आणि माझ्या वडिलांचं रिलेशन, आपण त्या व्यक्तीबद्दल असं बोलतो की आय ऍक्सेप्ट यू ॲज यू आर. मी तुला, तू जसा किंवा जशी आहेस तसं मी तुला स्वीकारतो. एवढी सिंपल अफर्मेशन्स आपण करतो. पण ही अफर्मेशन म्हणण्याची पण एक पद्धत आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर उपांशू वाणी जी आहे त्या उपांशू वाणीमध्ये आपण आतमध्ये म्हणायचंय. म्हणजे आपण जो आवाज आतमध्ये पोहोचवायचा आहे, हृदयापर्यंत पोहोचवायचा आहे, बेंबीपर्यंत, नाभीपर्यंत पोहोचवायचा आहे आणि ते पोहोचवून आपण आतमध्ये हे सगळं आपलं रिपेअरिंग करतो, आपलं आतून हिलिंग करतो आणि त्याच्यामुळे आपले रिलेशनशिप सुद्धा. अशी अफर्मेशन जी आपण नेहमी प्रेझेंट आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये करतो. आपण पास्ट टेन्स वापरत नाही, भूतकाळ किंवा भविष्य काळ वापरत नाही. आपण प्रेझेंट टेन्स मध्ये, वर्तमान काळात ही सगळी अझम्पशन म्हणजे स्टेटमेंट करताना त्याच्यावर वर्तमान काळ असणं खूप जरुरीचं आहे. खूप म्हणजे कंपॅशननी स्टेटमेंट करतो. म्हणजे त्या भावना ज्या आहेत आपण टोटल ऍक्सेप्टन्स आपला असला पाहिजे की मी स्वीकारतो, पूर्णतः स्वीकार, जसं आहे तसं स्वीकारतो, पूर्ण कंपॅशनने स्वीकारतो. ही भावना खूप महत्वाची आहे याच्यामध्ये आणि ते जर आपण नीट केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काही मिराक्युलस रिझल्ट पण मिळू शकतात. ह्या प्रोसेसमध्ये आपण आतमध्ये फोकस केल्यामुळे, आपल्या इनर सेल्फ मध्ये फोकस केल्यामुळे आपण आपलं डीएनए रिपेअर करू शकतो. कारण आपण हे सगळं कोडिफिकेशन डीएनए मध्ये साठवून ठेवलं. आपण ज्या गाठी म्हणतो त्या सगळ्या डीएनए मध्ये साठवलेल्या असतात आणि त्या जर आपण रिपेअर केल्या तर डीएनए रिपेअर झाल्यामुळे नैसर्गिकरित्या आपण सेल्फ रिपेअर होतो. आपण सेल्फ रिपेअर झालो तर त्या गाठी ज्यांच्याशी संबंधित आहेत ते सगळं आपण रिपेअर करू शकतो. तर हे खूप सोपी साधी पद्धत आहे. फक्त फार सिन्सिअरली साधना करायला लागते आणि संवादचे खूप एक्सपिरियन्स हिलर्स आपल्याला याच्यातून खूप छान मदत करतात. ज्या लोकांनी तर्पण वर्कशॉप अटेंड केलेले आहेत पूर्वी त्यांना हे अनुभव आलेलेच आहेत. खूप छान छान अनुभव आलेले आहेत. मला स्वतःला खूप छान अनुभव आलेले आहेत. आमच्या अँसेस्ट्रल प्रॉपर्टी जी गावची आहे, घर आहे, जे 125 वर्ष जुनं घर आहे, त्याच्यामध्ये आम्हाला खूप छान अनुभव आहे. आम्हाला म्हणजे कळलं की काय आमचे इश्यूज आहेत. मी आणि माझी मुलगी शिवानी आम्ही गावाला जाऊन तिकडे पण हे थोडंसं प्रॅक्टिस केलं आणि आम्हाला तिकडे खूप छान मेसेजेस मिळाले आमच्या अँसेस्टर्सचे. तर हे खूप पॉवरफुल टेक्निक आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहेत. त्यामुळे मी जरूर तुम्हाला सांगेन तुम्ही संवादच्या तर्पण वर्कशॉपला या. संवादचे सगळेच वर्कशॉप एकदम वंडरफुल असतात आणि प्रत्येक वर्कशॉप मध्ये काय काय खूप छान शिकायला मिळतं जे आपल्याला बाहेर कुठेही मिळणार नाही. तर मला माझं असं आग्रहाचं तुम्हाला सांगणं असेल की तुम्ही संवादच्या वर्कशॉपला या. आणि मी स्वतः खूप अनुभवलंय आणि त्याच्यामुळे खूप प्रगती गेल्या 3 वर्षात झाल्याची मला स्वतःला जाणवते. फक्त हे सटल लेवलला असल्यामुळे, शिवानी कॅन वी गो टू नेक्स्ट स्लाइड प्लीज. सटल लेवलला असल्यामुळे आपल्याला बारीक बारीक त्याच्यामध्ये जे बदल असतात ते आपल्याला ऑब्झर्व करायला लागतात. म्हणजे ते बदल आपल्याला कॅच करायला लागतात, पकडायचे असतात आपल्याला. आता उदाहरण द्यायचं झालं तर सडनली आपल्याला असं वाटतं की आपण थोडेसे हॅपी झालो. हॅपी मोमेंट सडनली वाढलेत म्हणजे विदाउट एनी रिझन. म्हणजे पूर्वी आपण उगाच काही कारण नसताना जसे उदास असायचो तसं आपण उगाच काही कारण नसताना खुश राहायला लागतो.
एक छोटस बदल आपल्याला दिसू शकतो किंवा पर्स्पेक्टिव्ह चेंजेस होतात. म्हणजे आपण सापेक्ष दृष्ट्या आपण बघितलं सगळ्या गोष्टींकडे, तर तो पर्स्पेक्टिव्ह जर चेंज झाला तर त्या गोष्टीकडे, त्या व्यक्तीकडे, त्या सिच्युएशनकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असतो तो खूप बदलतो आणि त्या बदललेल्या दृष्टिकोनामुळे आपल्याला खूप नवीन माहिती त्या प्रसंगाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, त्या घटनेबद्दल मिळते आणि त्यामुळे आपण खूप पॉझिटिव्ह चेंजेस आणू शकतो. त्याचा परिणाम, शुभ परिणाम कसा होतो का आपण जजमेंटल होत नाही किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण स्वतःची मतं व्यक्त नाही करत, कारण आपण वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने ती गोष्ट बघतो. त्याच्यात एक उदाहरण झालं, आमच्या एका हिलिंग सेशन मध्ये मी एक कोणाचं तरी हिलिंग घेतलेलं होतं, मी त्यांचं नाव नाही सांगू शकत सिक्रेसीमुळे. तर त्यांना असं जाणवलं की की आईबरोबर रिलेशन चांगलं नाहीये. तर आईबरोबर रिलेशन चांगलं नाही तर का, तर काही कळत नव्हतं, म्हणजे असं काही कारण नाहीये, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. तर कुठला तरी लहानपणीचा प्रसंग असा होता जो अगदी एवढ्या छोटेपणीचा होता की त्या मुलाला तेवढी समज पण नाहीये, पण त्यांनी ते एक स्वतःची गाठ बांधून ठेवलेली की आई आपल्याला बघत नाहीये, आपल्याकडे लक्ष देत नाही, आईने दुसऱ्या कोणाला तरी आपल्याला लक्ष द्यायला सांगितलंय. पण या हिलिंगच्या प्रोसेसमध्ये त्याला कळलं की ती आई तसं त्यावेळी का वागली आणि त्यामुळे तो पर्स्पेक्टिव्ह चेंज झाल्यामुळे ते जजमेंट निघून गेलं आणि मग रिलेशनशिप मध्ये सुधार आला. म्हणजे काही आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यूज इम्प्लिमेंट करायला लागतो. फॉर एक्झाम्पल आपले पेशन्स वाढतात, म्हणजे आपण थोडंसं वाट बघतो एखाद्या कुठल्या गोष्टीला, रिॲक्ट करण्यापेक्षा आपण रिस्पॉन्ड करायला लागतो. आपल्यामध्ये एक नवीन उत्साह, नवीन ताकद येते, आपण करेजियसली काही गोष्ट फेस करायला लागतो. आपण आपल्या सक्सेसचं किंवा आपल्याबद्दल जे चांगलं जे घडतं किंवा कोणी आपल्याशी चांगलं केलं तर आपण ते ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायला लागतं की बाबा थँक्यू व्हेरी मच, तू माझ्याशी खूप चांगलं. अदरवाईज आपल्याला तो थँक्यू बोलण्याचा पण एक निगेटिव्ह इगो असतं की मी का थँक्यू बोलू, हे तर मला पाहिजेच होतं, हे मला त्याने द्यायलाच पाहिजे होतं, की हे माझ्या बाबतीत व्हायलाच पाहिजे होतं. म्हणजे एखादी गोष्ट चांगली झाली तर इव्हन ईश्वराच बद्दल पण ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला लागतो आपण खूप कम्पॅशनेटली. म्हणजे खूप दया नाही म्हणणार मी, एक कंपॅशन आपण ज्याला म्हणतो त्या दृष्टीने आपण सगळ्या गोष्टींकडे बघायला लागतो. आपल्यामध्ये खूप पेशन्स आल्यामुळे आपला टॉलरन्स लेवल वाढते की आपण वेगळ्या दृष्टीने बघतो. आपण शेअर करायला लागतो गोष्टी ज्या आपण नॉर्मली शेअर करत नाही. एखादी वस्तू आपण आपली आहे म्हणून नाही शेअर केली तर आपण शेअर करायला लागतो. ऍडजस्टेबल बिहेवियर होतं. म्हणजे कदाचित पूर्वी मी ह्या गोष्टीमध्ये ऍडजस्ट नसेल केलं. समजा फॉर एक्झाम्पल आपण कुठे गेलो, टूरवर गेलो, प्लेझंट म्हणजे पिकनिकला गेलो, तर एखादी रूम आवडली ना तर आपण लगेच भांडून रूम बदली करायला बघतो. तसं आपण कदाचित तो एक चेंज होतो. आपण वी आर ओके, ठीक आहे, एक रात्र काढायचे, काही इश्यू नाही. शिवनी, कॅन वी गो टू नेक्स्ट स्लाइड. तर आपण बघितलं तसं आपल्या रिॲक्शन्स कमी होतात आणि रिस्पॉन्सेस वाढतात. याचा खूप छान, म्हणजे रिॲक्शन्स हा खूप इम्पल्सिव्ह असतात, रिस्पॉन्सेस विचारपूर्वक केलेले ऍक्शन असते. त्यामुळे खूप महत्वाचा आहे हा चेंज. हा जरी एक छोटा चेंज वाटला तरी आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. बिहेवियर पॉझिटिव्ह आपण बघितलं तसे होऊ शकतात चेंजेस. आणि हे खूप सटल लेवल होतं, आपल्या बारकाईने मायन्यूटली आपल्याला ऑब्झर्व करायचे असतं. इमोशन्स आणि अनवॉन्टेड अट्रॅक्शन्सवर आपला कंट्रोल चांगला होतो. त्यामुळे उगाच आपण कुठल्या गोष्टीच्या आहारी जात नाही. किंवा त्याच्यामुळे होतं काय, तर आपण आपली जी स्ट्रेस असते ती कमी होते, ती डिझॉल्व्ह व्हायला लागते आणि जनरली आपण सॅडनेस कडून हॅपीनेस इंडेक्स पर्यंत आपण आपली वाटचाल करू लागतो. मी गो टू नेक्स्ट स्लाइड शिवानी. सो आपण मगाशी बघितलं की हा सगळा फोकस सेल्फवर आहे, म्हणजे आणि आपण सात्विकतेने करतो. सो फार महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण कम्पेअर करायला लागलं पाहिजे की काय सटल डिफरन्सेस होत आहेत का, सात्विक क्वालिटी वाढतायत का, आपला विजडम जो आहे, इंटेलिजन्स जो आहे, नॉलेज जे आहे हे वाढतंय का, म्हणजे आपलं रिॲक्शन कमी होऊन रिस्पॉन्स वाढतोय का, किंवा क्वालिटीज ऑफ पास्ट, म्हणजे पास्ट कडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, प्रेझेंट बरोबर वागण्याचा दृष्टिकोन बदललाय किंवा फ्युचर बद्दलची चिंता कमी झाली आहे. त्या फार सटल लेवल हे चेंजेस होतात. त्यामुळे आपण खूप ऑब्झर्वंट राहायला लागतं. नाहीतर असं वाटू शकतं की अरे आपल्यात काहीच बदल झाला नाही. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण सात्विक क्वालिटी मधला जो बदल आहे
तो आपण ऑब्झर्व करायचा. आणि मग एकदा तुम्ही ऑब्झर्व करायला लागले की तुम्हाला नवीन नवीन हे बदल दिसायला लागतात, कळायला लागतात, आणि मग ते तुम्ही आत्मसात करता. मग तुमचं जे लाईफस्टाईलच अशी होते की तुम्ही हे बदल घडवून आणू शकता स्वतःमध्ये, जास्ती वेगाने घडवून आणू शकता, जास्ती इंटेन्सिटीमुळे घडवून आणू शकता. नेक्स्ट स्लाइड शिवानी. आता मगाशी आपण बघितलं असं सोलचं इव्होल्युशन, जीवात्म्याचं इव्होल्युशन कसं, जीवात्म्याचा प्रोग्रेस कसा होतो, मरीन लाईफ पासून ह्युमन लाईफ पासून पुढे आणखीन बरेच डायमेन्शन्स आहेत त्याच्यामध्ये. त्या डायमेन्शन्स मध्ये जीवात्मा कसा प्रवास करतो. तर जशा आपल्या सात्विक क्वालिटीज वाढतात, सत्व तत्व आपलं जसं वाढत जातं, तसा जीवात्म्याचा प्रवास हा अधोगतीला न जाता वरच्या गतीला जातो. त्यामुळे आपला प्रोग्रेस होतो त्याच्यामध्ये. नक्कीच आपण आता मनुष्य जन्म घेतलाय, याच्या पुढच्या लेवलला आपल्याला जायला नक्कीच आवडेल. आणि आपण बघितलं की आपण आधीच्या ॲनिमल किंगडम, प्लांट किंगडम कडून आपण मनुष्य जन्माकडे आलेलो आहोत. आपल्याला परत जायला नक्कीच नाही आवडणार. त्यामुळे सात्विक क्वालिटीज वाढवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे खूप तसं बघितलं तर सोपं पण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असं गहनता तशी नाही. छोट्या छोट्या गोष्टी आपण करत राहिलो तर आपण हळूहळू अगदी रेग्युलर बेसवर आपण सात्विक क्वालिटीज वाढू शकतो आणि जीवात्म्याचा ऊर्ध्व गतीने प्रवास चालू ठेवू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला आणखीन एक पहिल्या स्लाइडवर जा आधी. त्याच्यामुळे आपल्याला आणखीन एक कळतं की आपलं या लाईफ मधलं पर्पज काय आहे ते. कारण आपला उद्देश हे लाईफ जे आपण मगाशी बघितलं की प्रारब्धाची कर्म जी पक्व झालेली आहे, जी पिकलेली आहे, जी भोगण्यासाठी योग्य झाली, ती भोगण्यासाठी आपण जन्म घेतलाय. पण आपण तेच जर भोगलो नाही पूर्णपणे तर आपल्याला परत तीच फळं भोगण्यासाठी परत नवीन जन्म, मग परत अगदी मातेच्या गर्भाशयापासून त्या जन्माच्या प्रोसेस पासून डेथ पर्यंत परत प्रवास. तर कोणाला हे आवडेल परत करायला. आपल्याला नवीन पाहिजे, ऍडव्हेंचर्स पाहिजेत, नवीन नवीन प्रारब्ध आपल्याला घेऊन यायचं. तर अंडरस्टँडिंग लाईफ पर्पज हे खूप महत्वाचं आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. एक्सपान्शन ऑफ अवेअरनेस स्टेप बाय स्टेप होतं. आपला अवेअरनेस वाढला की आपले दृष्टिकोन बदलतो आणि आपण इंडिव्हिज्युअल पासून म्हणजे स्वत्वापासून आपण ग्लोबल म्हणजे सगळ्या विश्वाचा विचार करायला लागतो. कॅन वी गो टू नेक्स्ट स्लाइड. सेल्फ वर हिलिंग करणं खूप महत्वाचं आहे. याच्यासाठी हा प्रवास साध्य करण्यासाठी इनर हिलिंग खूप महत्वाचं आहे आणि सात्विक क्वालिटी आपल्याला त्याच्यातून वाढवायच्या. सो ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते स्वतःपासून होतं. त्याच्यासाठी आपण बघितलं की रेग्युलर साधना करणं खूप महत्वाचं आहे. सेल्फ प्रॅक्टिस ज्याला म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल गायक असतील त्यांना रियाज करायला लागतो. जे ज्योतिषी असतील त्यांना त्यांचं नॉलेज वाढून ग्रंथ वाचून नॉलेज वाढवायला लागतं. किंवा जे वक्ते असतील त्यांना वक्तृत्वाची प्रॅक्टिस करायला लागते. अशा वेगवेगळ्या ती साधनाच आहे वेगवेगळ्या प्रकारची. तर सेल्फ हिलिंग साधना आणि स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे जे काय झालं ते अलिप्तपणे बघायचं, त्याच्यामध्ये काय कमी पडलं ते भरून काढायचं, जे चांगलं घडलं त्याच्यावर फोकस करून पुढे जायचं. ग्रोथसाठी हे खूप तिन्ही गोष्टी खूप आवश्यक आहेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर तमस, रजस आणि सत्व हे तीन तत्व जर आपण बघितली तर तमस हे आपलं पास्ट सुधारण्यासाठी मदत करतं. रजस तत्वामध्ये पास्ट अँड प्रेझेंट आपण चेंजेस घडवू शकतो आणि सत्व तत्वामुळे आपण फ्युचर मध्ये पण आपले बदल परमनंट बदल घडवू शकतो. सो तमस तत्व आपल्या फिजिकल बॉडीवर काम करतं, रजस माइंड आणि इमोशनवर काम करतं आणि सत्व आपल्या इंटेलेक्टवर काम करतं. तिन्हीमध्ये आपले बदल चांगलेच होतात पण हे बदल वेगळ्या लेवलचे असतात. त्यामुळे शक्यतो आपण तमस बदल करून रजसकडे येऊन फायनली सत्व तत्वाकडे जायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्या सोलचं इव्होल्युशन जे आहे ते इव्होल्युशन साध्य करता येईल आपल्याला. प्रत्येक मानवी जीवाचा हाच उद्देश असतो की आपण पुढे जायचंय आपल्या मार्गामध्ये. कॅन वी गो टू नेक्स्ट स्लाइड शिवानी. सो हा खूप गहन विषय आहे, खूप मोठा विषय आहे, पण मी प्रयत्न केलाय की साधारणपणे 1 पाऊण तासामध्ये याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न केलाय. सो ओव्हर टू यू मंजिरे मॅम फॉर फर्दर.